तुरंत लोन लीजिए, 5 मिनिटात लोन अशा प्रकारच्या फसवणुकीच्या ऑफर देऊन जनतेच्या लोन उपलब्ध करून रिकव्हरीच्या नावाखाली शिवीगाळ करून अश्लील मेसेज फोटो व्हायरल करून धमकी देऊन लोकांना त्रास देणाऱ्या कॉल सेंटरचा रिकव्हरी एजंटचा ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे। रिकव्हरी एजंट टार्गेट पूर्ण करण्याकरता लोकांना शिवीगाळ करून त्यांच्या आजूबाजूसह नातेवाईकांनाही त्रास देत होते। अशीच एक घटना ठाण्यात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडली आहे। कोणतेही लोन न घेतानाही त्यांच्यावर शिवीगाळ करून पैसे मागण्याची धमकी सातत्याने दिली जात होती। या संदर्भात त्यांनी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 504, 506, 509, 420, 34 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून 2 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती। कोटक बँक, IDFC बँक यांच्या लोन रिकव्हरीकरिता एग्रीमेंट करून देण्यात आले होते। फिर्यादी यांनी कोणतेही लोन कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन केले, अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून दोन्ही आरोपींना 5 जुलै रोजी अटक करण्यात आली। या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी कॉल सेंटरमधून 77,300 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर हे करीत आहे। तसेच पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की या कॉल सेंटरच्या कोणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून रिकव्हरीसाठी फोन केला तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असेही पोलिसांनी नागरिकांना सांगितले आहे। अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ आणि अश्लील भाषेमध्ये बोलला अननोन फोनवरून एका व्यक्तीनं शिवीगाळ केली होती। त्या अनुषंगानं अँटी एक्स्टॉर्शन सेलचे सिनियर PI मालोजी शिंदे साहेब, क्राईम PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला 632/24, 504, 506, 509, 420 याच्यामध्ये आणि त्या अनुषंगानं तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका एजंट कडून इश्यू झालेला आहे। राहुल दुबे नावाचा व्होडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्याच्याकडून सिम इश्यू झालेला आहे। त्याला आपण ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे 25 सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भाईंदर इथली एक संस्था आहे त्यांना त्यांनी ते 25 सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहेत। त्यानंतर आपण सिटीजन कॅपिटलचा अमित पाठक नावाचा कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं। तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात। याच्यामध्ये स्लाइस फायनान्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून हे आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी व्होडाफोन इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने, परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती। त्यामुळे यांनी ह्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस 25 सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे। अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढे याच्यामध्ये ह्या ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगाने लीगल आम्ही माहिती घेत आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे। तर याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि जशा पद्धतीनं माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात येईल।